नाही नाही निर्गुणात जवळ हे जगतात निमित्त श्री राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी राम प्रभु श्यामल सीता समारोपित सकल संत शिरोमणी हनुमंतरायाच्या चरणी लोटांग या ठिकाणी आराध्य दैवत असणारा श्री संत मोतीराम महाराजांच्याही चरणी दंडवत करतो, त्यांना नमस्कार करून कथावा भगवान प्रभू रामचंद्र आपण म्हणून व्यक्त करायला लागले की जर लक्ष्मण उरले नाही, लक्ष्मण माझा उरला नाही तर मी शून्य आहे, माझ्या जीवनाला काही किंमत नाही. लक्ष्मणा विना माझं राहणं म्हणजे पाठीमागं काही नाही, म्हणून आता मी या ठिकाणी राहणार नाही. म्हणून सुग्रीवा तू संपूर्ण सैन्यासह तुझी जी राजधानी आहे राजधानीच्या ठिकाणी निघून जा असा सल्ला दिला. विभीषणाचा ऋणी मी झालो सकळजनी उत्तर न बोलले वचनी लाजमनी वाटत. सुग्रीवा काय सांगतो, मी माझ्या भक्ताच्या ऋणामध्ये असतो, कारण देव ऋणी आहे. ऋणातून ऋण पूर्ण करण्यासाठी ते ऋणवे पण देतो मी अंगी मी भक्ताची आत्मत्यागी. ऋणातून उत्तरही होण्यासाठीच मी त्यांचं सर्व काही सर्वस्व सहन करत असतो. पण मी त्या विभीषणाला शरणागत म्हणून आल्याच्या नंतर त्याला सुख देण्याचा राज्यावर बसवण्याचा वचन दिलं होतं, पण त्या वचनामध्ये वचनाची पूर्ती त्या ठिकाणी होत नाही. माझं ते आश्वासन दिल्यासारखं असेल सामर्थ्य तरी निवटून लंका अभिषेकी शरणागत मदरुणमुक्त सुखरी. सुग्रीवा ऐक, एखादा बाप ऋणामध्ये असेल तर त्याचं कर्ज फेडण्याचं काम कोण करतोय, त्याचा पुत्र करत असतो. तसं मी एक राजा आणि माझा तू त्या ठिकाणी भक्त आहेस, तर देवावर आलेलं संकटातून मुक्त करण्याचं तू कार्य करावंस असं मला वाटतंय. कारण मी त्या विभीषणाच्या ऋणामध्ये आहे, ते ऋण तू फेड असं सुग्रीवाला होईल. तू केली मी तुमचा प्रसव काली जन्माचा ऋणी आहे सकळाचा बहुतलाच्या कार्य मी तसं पाहिलं तर सगळ्याचा ऋणी आहे. तुमचं सगळ्यांचं ऋणच झालं की माझ्यावर. सीतासुद्धीच्या कार्यासाठी एवढी मोठी सेना घेऊन माझ्या कार्यात सहकार्य करण्यासाठी तू सर्व सोडून आलास, मी तुझा ऋणी आहे. त्या विभीषणाच्या वचनात गुंतलो त्याचाही ऋणी आहे. हनुमंतरायाने एवढं मोठं कार्य केलं, कोणतं केली सीताशुद्धी मूळ रामायणा आधी. हे कार्य केलं नाही मी पाताळात गेलो त्यावेळेस मला सोडून आणण्याचं काम सुद्धा त्यानं केलंय. म्हणजे प्रत्येकाच्या ऋणात आहे, म्हणून मला तुम्ही क्षमा करा. म्हणून घातले लोटांना सुग्रीवा तुझे धैर्य चलन कला रे किष्किंधा गमन विभीषणा समवेत. मोठ्या
मोठे किती मोठे असले तरी ते जमिनीवरच असतात, हवेत कधी जात नाही. किती मोठा आहे याच्यासारखा मोठा दुसरा कोण नाही जगामध्ये. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न कळवे अर्थ उपनिषदा. एवढा तो समर्थ आहे तरी सुद्धा सुग्रीवाच्या समोर झुकला. देव आणि सुग्रीवाच्या चरणावर लोटांगण घातलं. सर्व दुःखामध्ये आहेत आणि त्या दुःखात असणाऱ्यांना सुख देण्याचं तू काम कर. किष्किंधा नगरीच्या ठिकाणी सर्वांना घेऊन जाय आणि तिथे गेल्याच्या नंतर सगळे वानर पाहिजे माझ्या कार्यामध्ये पारा खाऊन ज्याने कार्य केलंय त्या वानराला सुख दे. मित्रा वाचोरीला माझे न वाचती प्राण सौमित्र गेला मोकलो. उभ्या उभ्या प्राण सामीन. माझा जर लक्ष्मण या ठिकाणी जात असेल, परत येत नसेल, माझ्या बोलण्याला होकार देत नसेल तर सौमित्रावा चोरी जा. देव म्हणत आहे की त्या लक्ष्मणाशिवाय माझा प्राण वाचणार नाही, मी जिवंतच राहू शकत नाही. एवढं डोकाचं परवान होईल. हे तरुणी योगाग्नी देहदारी नतपक्षणी लोकी झाला गे भुई सौमित्रासी भेटे. हे सुग्रीवा, मी काय करेन? मी आता देहत्याग करणार आहे. बंधूचा कळवळ त्या ठिकाणी मला सहन होत नाही, दुःख सहन होत नाही. माझा भाऊ खूप माझ्यासाठी प्रयत्न करत होता, कष्ट घेत होता. त्या भावाविना मी जगू शकत नाही. काय करेन? योगाग्नी चिंतवेल आणि योगाग्नीनं माझी काया भस्मसात करील. आणि कोणत्या लोकांच्या ठिकाणी जिथं गेला असेल ना माझा लक्ष्मण, मरलोक असेल, भूलोक असेल, तपोलोक असेल, सत्यलोक असेल, प्रत्येक लोकाचा झाडा येईल. जिथं भाऊ तिथं मी जाईन असं प्रभू. जेथे गेला लक्ष्मण तेथे स्वयं जाईन प्राण घात्यार्ध क्षण. करीन गमान सांगाते. माझा प्राणप्रिय असणारा लक्ष्मण ज्या ठिकाणी गेला असेल त्याच ठिकाणी जाईल. मी इतरित्र कुठं थांबणार नाही. नाहीतर माझा भाऊ जर मी मनात येत असताना सर्वस्वाचा त्याग करून मनात येत असेल तर मी त्याला संकटात सोडून दुसरीकडे कसं जाईल? मी जिथे गेलाय तिथं जाईल, पण इतराचा सांभाळ तू कर सुग्रीवा असं भगवंत बोलले. जे विशुष्क काष्ट जडे सर्वांग माझे केले भूर पडे. गात्रे विका झाली सकाळे शरीर चळचळे कापत. भगवंताचं शरीर घामानं डवरून गेलेलं आहे. घाम रक्त झालेलं ते शरीर एखाद्या वाळलेल्या लाकडाला अग्नी लागली की अग्नी लागल्याच्या नंतर कसं बडा 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 जळायला लागतंय तसं अंतःकरणामध्ये चिंता अग्नी लागलेला आहे. आणि त्या चिंतेच्या अग्नीनं भगवंताचं काळीज जळत होतं आणि भगवान तीन 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 तुटायला लागलेले आहेत आणि एखादा मोठा लक्ष्मण म्हणून पहावा तशी अवस्था म्हणे रघुनाथा हे बोलणे न घडे सर्वथा. तुझ बीन राज्य भोगीता महादोष माथा वागती. भगवंतांनी आपल्या मनाची उकल ज्या वेळेला सुग्रीवाच्या समोर व्यक्त केली त्यावेळेला सुग्रीव म्हणू लागले, भगवान तुम्ही म्हणताय खरं आहे, पण सुग्रीव म्हणे रघुनाथा तुझ बिन राज्य भोगता. तुझ्याशिवाय राज्याचा भोग घेणं हे आम्हाला उचित वाटत नाही. आणि जे उचित आहे तेच माणसं
करायला पाहिजे ना. नाही नाही तुला सोडून करणार नाही. तुझं विण जे राज्य भोगणे हे देवी भक्ष भक्षणे तुझं विण श्री सेवने मात्र गमनको दोष. तुम्हाला विसरून एखाद्या गोष्टीचा जर भोग घ्यायचा असेल ना तर ते भोग होऊ शकत नाही. तुझं विण राज्य भोगणे, देवा तुमच्याशिवाय राज्याचा भोग घेणं म्हणजे काय आहे? ज्या गोष्टीचं नाव काढू नये असा अभक्ष्य मांसाहार केल्याचा दोष माझ्या माथ्यावर बसेल आणि तुला सोडून संकटामध्ये आम्ही घरी जावं आणि घरी जाऊन आमच्या पत्न्या समवेत अवमान व्हावं, विषयांचा भोग घ्यावा असं जर होत असेल संसारात सुख आम्हाला लाभणार नाही, नरकाची प्राप्ती आम्हाला होईल, पण तुम्हाला सोडणे नाही. सुग्रीव म्हणतात तुझं विण भोगणे सुख त्या भुनी मरण भले लेख सांडोळी जातात झुपडचा कल्पना रथ भोगावा. आम्हाला एक माहित आहे, देवाला विसरायचं नाही. विसरल्यावर होतं काय? तुका म्हणे त्यानी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरून गेले म्हणती ते माझे. देवाला विसरून जे माझं म्हणून संसारात रमण होतात ना त्यांनी मनुष्यपणाची हानी केलेली असते. पण तुला सोडणार नाही देवा, तुझ्याच पायापाशी राहील. तुझं स्वामी रघुपती केव्हाची आम्हा क्षीण शक्ती तुमचा भ्रम आहे की सुग्रीव सुद्धा बलवान आहे असा तुमचा काय आहे? भ्रम आहे. तो भ्रम काढून टाका. तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत. तुमच्या बळानं आम्ही बळवंत आहोत. नाहीतर तुम्ही नसतात आणि तुम्हाला जर आम्ही सोडलं तर रावण येईल, आमचा निश्चित घात करेल. म्हणून तुमच्याच पायापाशी राहू म्हणतो. मरावे जे रावण हसते तर येथे ती सांडू देहाते अनुसरल्या श्रीरामाते केली मागते परतावे. आमची स्थिती सांगू का देवा? कशी आहे आमची स्थिती? आमची स्थिती पतिव्रती सारखी आहे. पतिव्रती जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण जैसा हो. आणि कुठं जाणार नाही. मरायचं असेल तर तुमचाच म्हणून मरू, नाही तर तुम्ही दूर लोटण्याचा प्रयत्न केला तरी जाणार नाही. म्हणून देवा तुमच्या चरणात बोलू. श्रीरामायक सावधान एकाएकी निर्वाण करू नये गा आपण तू रघुनंदना विवेकी. तुम्ही विवेकी आहात ना, तुम्ही एकाएकी असं निर्माण का करायला लागले? वेळ आहे ना आणखी. कारण आता कुठं तीन प्रहर रात्र झालेली आहे आणि एक प्रहर बाकी आहेच ना. निर्वाण करू नका. तुम्ही विवेकी आहात. तुम्ही ज्यावेळेस युद्ध करण्याला सुरुवात होणार होती युद्धाला, त्यावेळेस विवेक जागृत केला आणि वानरांची सभा बोलून शिष्टाई केली. हे विवेकाचं लक्षण आहे. तसं तुम्ही आता अविवेकीपणानं विचार करू नका. येईल दृढ विचारिता चित्ती निर्वाण न करावे निशिती. गेला हे मारुती तो कार्यसिद्धी प्रतिसादीन
आपुल्या काज आमुच्या काजाचे पाळे देखती आपुले जीवित थोकरे ऐसे निर्वदे चोखडे स्वामी भक्त तो स्वामीचा भक्त असा आहे गेला जाईल पण रामाचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही म्हणून येईल सिद्धेश्वर रोठरीतीला प्रहार रात्र उरली एक प्रहार आता येईल कपिंग औषधी भार घेऊनी दोघांचा संवाद चाललाय की वेळ असेल पहाटेच्या 3ची आहे का नाही सुग्रीवजी म्हणायला लागलेले संधी लोटली 3 प्रहराचा वेळ होऊन गेलाय आता निश्चित येणार आहे माझा हनुमंत कारण तो कार्यशील आहे आणि आल्याच्या नंतर सुमित्राला उठायला वेळ लागणार नाही म्हणून देवाची भाषा थोडी गेला समाचार देखो राहिला तिने विलंब लागेला तोरिता बैला काही माणसाचा आपल्या कार्यामध्ये हातखंड असतो तसा हनुमंतरायाचा सुद्धा आपल्या कार्यामध्ये ठसा होता गेलाय ना निश्चित काम झालं म्हणजे झालं गेलाय दिव्य औषधी घेऊन येईल विलंब लागला याचा अर्थ काम झालेला आहे देवा आता थोडा धीर धरा कोणी पडली असेल गुंती क्षणे उठली मारुती अतुलतयाची शक्ती ती जगती नाटोपे काही थोडीशी अडचण निर्माण झाली असेल गुंतागुंत झाली असेल पण या गुंतागुंतीला भिणारा माझा हनुमान नाही जगामध्ये जेवढे अवघड काम तेवढे पूर्ण करावे हनुमंतराय दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे ते काम हनुमंतरायासाठी सुगम आहे म्हणून दिव्य औषध सुद्धा येईल दाटोगा महावीर मुखी राम नाम निरंतर त्या पूर्ण अर्थ दुष्टार कार्य सत्वर साहिल वीर आहे आदत आहे दाटूक आहे त्रिलोक्यामध्ये याच्यासारखा बलवान कुणी नाही आणि गेलाय येणार आहे आणि दुसरी गोष्ट स्वतःची ताकद तर आहेच पण दुसरी नामाची ताकद आहे आणि ज्याच्या मुखामध्ये नाम आहे ना त्याचं काम होतच अरण्यावरी अदर्याने सकल स्थिती झाले पूर्ण राम कृष्ण गोविंद गोपाळ म्हणून हनुमंतराय कार्य करते ब्रह्मादिका दुर्धर शक्ती त्वरिता परतेल मारुती ऐसे न मानावे रघुपती शीघ्र गती येईल ब्रह्मादिक देवांना देखील दुर्धर शक्ती ज्याच्याकडे आहे असा हनुमंत निश्चित येईल आणि आल्याच्या नंतर रिकाम्या हाताने येणार नाही ज्या दिव्य औषधी सांगितल्यात ना त्या आणल्याशिवाय स्थानच नाही तो उत्तरेच्या दिशा भागी जैसी धगधगी तागी दिसत आहे राजवेगे तसोमागी देखियला दोघांचं देव आणि भक्ताचं बोलणं चाललंय एवढ्याच झालं काय नजर साहजिक दिव्य उत्तर दिशेकडे गेली आणि गेल्याबरोबर काय दिसतं धगधगीत नसा लाल मुंद इंद्र दिसावा तसं तेज कुंज हनुमंतरायाचा तो देव पर्वतासह त्यांच्या नजरेला हनुमान दिसा उची पर्वत समान देखो या वानर पाळे कस हेळ पळाले मनापेक्षा ज्यांचा वेग जास्त आहे वायूलाही लाजलेला अशा गतीने ज्यावेळेला
अतिशय तो मोठा आकार दिसू लागला ते वानर गिरी 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 कंदने